सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. एका अर्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्म एकरूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. बाप रखुमा देवर विठ्ठले नवलपय केले, बाप रखुमा देवर विठ्ठले नवलपय केले. तारू हरविले मृगजळी, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाची. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावर, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. कैवल्य चक्रवर्ती, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानाधिराज ज्ञानोबाराय या अभंगातून आपल्या सद्गुरूंच्या चरणाचं वर्णन करून, आपल्या मनाला उपदेश करून, सद्गुरूंच्या चरणाजवळ निवास केल्यानंतर प्राप्त झालेली स्थिती या अभंगातून प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल.
या अभंगातून प्रामुख्याने आपल्या मनाला अशा प्रकारचा उपदेश करून आपली स्थिती व्यक्त करणारा हा अभंग आहे. हा अभंग निवडण्याचं कारण हे आपलं प्रत्येक एकादशीला कीर्तन तर असतंच, पण आजची ही एकादशी विशेष एकादशी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष अशा प्रकारचं जे संत होऊन गेले त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज, त्यांची आज वारी असते, त्यांची आज यात्रा आहे. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी आहे आणि तिथं निवृत्तीनाथांच्या निमित्ताने आजच्या या एकादशीला फार मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. महाराष्ट्रातून संबंध महाराष्ट्रातून दिंड्या घेऊन सगळा वारकरी समाज तिथं जातो आणि यात्रेचा उत्सव साजरा करतो. जे पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत असे लोक जातात. आपल्यासारखे ज्यांचं भाग्य कमी पडतं, मग तिथं जाता नाही आलं म्हणून या ठिकाणी आपण त्यांच्या निमित्ताने त्यांचं वर्णन करून उत्सव साजरा करावा म्हणून अशा प्रकारचा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंग ज्ञानोबारायांचा आहे आणि या अभंगातून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आपल्या मनाला काही समजून ज्ञानोबाराय सांगतात. परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्यांनी या मनाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या मनाची भूमिका परमार्थामध्ये फार मोठी असते. विठ्ठल 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 नुसता शरीर आणि परमार्थ करून उपयोग होत नाही. परमार्थ करत असताना, साधना करत असताना मनाचंही सहकार्य असणं फार गरजेचं आहे. मन जर सहकार्य करत नसेल तर मग काही उपयोग नाही होत. आपण किती दिवसापासून परमार्थ करतो, किती दिवसातून किती वेळ परमार्थ करतो, याला काही किंमत राहत नाही जर मन आपल्याला साधनेमध्ये सहकार्य करत नसेल तर. शरीराने चालू आहे पण मन त्याच्यात नसेल, मन तिथं थांबत नसेल तर काही उपयोग नाही. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी संगमे नाना तीर्थे भ्रमे, संगमे नाना तीर्थे भ्रमे, संगमे नाना तीर्थे भ्रमे, संगमे नाना तीर्थे भ्रमे. नाय नामे तरिते व्यर्थ, नाय नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. चित्त नाही नामी भलं नामस्मरण करतो पण त्या नामस्मरणामध्ये जर चित्त नसेल, चित्त एकाग्र होत नसेल, ज्या देवाचं नामस्मरण करतो त्या देवतेच्या ठिकाणी, त्या तत्वाच्या ठिकाणी जर चित्त स्थिर होत नसेल तर नुसतं तोंडाने म्हटल्यानंतर पुण्य होईल. काय होईल? काहीच उपयोग नाही होणार असं नाही, पुण्य होईल. पण परमार्थातलं जे साध्य आहे, भगवत प्राप्ती, परमात्म प्राप्ती, भगवत साक्षात्कार, तो चित्ताने सहकार्य केल्याशिवाय ते नाही होत.
त्याच्याकरता चित्ताची चित्त म्हणजेच मन, ही मनाची भूमिका फार महत्वाची असते. चित्त नसेल आणि काहीही केलं तरी काही उपयोग नाही. पण चित्ताने सहकार्य जर केलं मग जास्त करायची काही गरजही नाही राहत. नाही थोडे आहे थोडे आहे थोडे आहे थोडे आहे चित्त काय झाल्या चित्त काय झाल्या राहे साहे गळा चित्त राहे साहे गळा राहे साहे गळा चित्त राहे साहे गळा. थोडे पकवाज नेट लावून घे व्यवस्थित. आधी इथं स्वर लावून ठेव इथं जवळ माझ्या. इथं राहू दे इथं मोबाईल तुझा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. चित्ताने जर सहकार्य केलं तर मग जास्त काय करावं लागत नाही. एक तास वरला खटवांगरायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या खटवांग राजाला फक्त 1 तास उरला होता आयुष्याचा, 1 तास. आणि त्या 1 तासाच्या आयुष्यात त्यांनी ठरवलं की आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय. महाराज 1 तासात त्यांनी आपलं स्वतःचं कल्याण करून घेतलं. 1 तास जास्त लागत नाही. जर चित्ताने सहकार्य केलं तर परीक्षितीला फक्त 7च दिवस राहिले होते. त्याला कळालं की आपल्या आयुष्याचे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. त्याने आपलं कल्याण करून घेतलं. पण त्याच्याकरता काय, चित्ताचं सहकार्य पाहिजे. आणि चित्ताचं सहकार्य जर नसेल, चित्ताने जर सहकार्य केलं नाही, चित्ताने जर आपल्याला साथ दिली नाही, तर मग 7 दिवस नाही, 7 जन्म जरी घेतले, साधना केली तरी साध्य प्राप्त होईलच, शाश्वती नाही. त्याच्याकरता चित्ताची भूमिका फार महत्वाची असते. हे चित्तच आपल्याला बंधन निर्माण करणार आहे आणि चित्तच आपल्याला, हे मनच आपल्याला मुक्त करणार. चित्त म्हणजेच मन. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बद्धाय विषयासक्तं मुक्ते निर्विषय स्मृतं. बंधनाला विषयासक्त मन हे कारण आहे आणि मुक्तीसाठी निर्विषय आसक्तीनं रहित असलेलं मन हे कारण आहे. अर्थात बंधन हे मनामुळेच आहे आणि मुक्ती सुद्धा कोणामुळे, मनामुळेच आहे. त्याच्यामुळं साधकाने, परमार्थ करणाऱ्याने मनाकडं दुर्लक्ष करून चालत नाही. साधना करत असताना हे मन आपलं साधनेत कसं राहील, देवाच्या जवळ कसं स्थिर राहील, तो प्रयत्न केला पाहिजे. मनातले दोष कसे जातील, तो मनातले दोष घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शरीराकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा मनाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शरीर काही थोड्या दिवसापुरतं आहे,
जर आपण या जन्मात मुक्त नाही झालो तर पुढच्या जन्मात हे शरीर राहणार नाही, दुसरं शरीर राहील. पण दुसरा जन्म प्राप्त झाल्यानंतर मन तेच राहील. विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी ज्या स्वरात म्हणतो त्या स्वरात म्हणी जा. कुणी एका स्वरात वेगवेगळ्या स्वरात म्हणायचं नाही. मी जसं म्हणतो तसं म्हणायचं, नसलं तर बाजूला व्हायचं. विठ्ठल 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 काय सांगत होतो? हा, मन. या मनाकडं दुर्लक्ष करून चालत नाही, मनाकडं लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक जन्मामध्ये मन तेच असतं. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत मनाचा नाश होत, शरीराचा नाश होईल, या स्थूल देहाचा नाश होईल, पण मनाचा नाश होत नाही कोणत्याही जन्माचा. माणसाच्या जन्माचा, बैलाच्या जन्माचा, कुत्र्याच्या जन्माचा, कोणत्याही जन्मात, पशु पक्ष्याच्या जरी जन्माला गेलो तरीही मन आपलं तेच राहतं. मनात दुसरा काही बदल होत नाही. म्हणजे बदल होत नाही म्हणजे मन बदलत नाही. म्हणून मन तेच आपल्या कायम सोबत राहत असल्यामुळं मनाकडे लक्ष दिलं पाहिजे ना. जे कायम आपल्या सोबत राहणार आहे त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे उगाच 7-8-10 वर्षाचे सोबत राहणार आहे, 5-25 वर्षाचे हे स्थूल देह सोबत राहणार आहे, त्याला गोंजारण्यात आणि त्याला हे करण्यात काय जास्त अर्थ आहे? कारण ते काही कायम आपल्या सोबत राहणार नाही. पण मन जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. म्हणून मनाकडे लक्ष जास्त केंद्रित केलं पाहिजे. त्या मनाला अशा प्रकार, आणि मग ह्या मनाची भूमिका परमार्थ करताना फार महत्वाची असते. आणि म्हणून ज्ञानोबाराय आपल्या या मनाला अशा प्रकारच्या काही गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करतात. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये तेथे माझ्या मना बुडी घेई, तेथे माझ्या मना बुडी घेई. हा, तेथे माझ्या मना बुडी तेथे माझ्या मना बुडी केली. सकळही तिथे निवृत्तीचे पायी, सकळही तिथे निवृत्तीचे पायी, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळही तीर्थे तिथे पायी. तेथे माझ्या मना बुडी घेई, तेथे बुडी घेई माझ्या. हा, तेथे बुडी घेई माझ्या मना, तेथे बुडी घेई माझ्या मना. तेथे बुडी देई माझ्या मना. ज्ञानोबा आपल्या मनाला समजून सांगतात. या मनाची भूमिका फार महत्वाची असते. त्या मनाला विरोध करून चालत नाही, मनाबरोबर शत्रुत्व करून चालत नाही. मनाशी जर आपण शत्रुत्व केलं, त्याला जर विरोध केला तर मग संपलं आपलं. कारण त्याच्याशी प्रतिकार करण्याची, त्याच्याशी विरोध करण्याची शक्ती आपल्यात नाही. हे मन फार बलवान आहे. अर्जुनासारख्याने म्हणावं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. बलवत हे बलवान आहे, दृढ आहे, चंचल आहे. हे कितीही संयमी मनुष्य असला तरी त्याला विषयाकडे हे ओढून नेतं. बलवान अशा प्रकारचे व्याकुळ करून टाकणारे साधकाला हे प्रमाथी म्हटले. त्याला काय म्हटले? प्रमाथी, व्याकुळ करणारे.
म्हणून शक्यतो जे मोठे असतात ना, शक्तिमान असतात ना, त्यांच्याशी विरोध करायचा नाही, त्यांच्याशी मैत्री केलेली चांगली असते. सामंजस्याने घेतलेलं चांगलं असतं. विठ्ठल 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हे मन तसं जर आपण सांगितलं, असं कर, ते एवढं सहज ऐकायला तयार आहे. ऐकत मन. बघा तुकोबारायांना म्हणावं लागलं, काय करू मन अनावर. मन हे आवरत नाही. अनावर म्हणजे न आवरणारं मन आहे. माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर. हे न आवरणार अशा प्रकारचं मन आहे. हे मन फारच वाईट अशा प्रकारचं आहे. काय काय करीतो या मना, परे नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना दविले, भलतियास सवे धावे सैराट. काय वाट आडवाट दरे दरकूट, न विचारी काही कुडे कपट. घात बळकट मांडियला, असं हे मन आहे. पतनाला घेऊन जाणार हे मन आहे. आणि म्हणून याच्याशी वैर न केलेलं चांगलं. मनाबरोबर मैत्री करायची आणि मनाबरोबर मैत्री करून त्याला गोंजारून त्याला गोडीनं सांगितलं पाहिजे. ज्ञानोबा तेच करतात. बा माझ्या मना, त्याला माझ्या मना म्हटलंय. काय म्हटलंय? माझ्या मना, हे मना तू असं कर ना. गोडीनं सांगतात, असं बळजबरीनं नाही. बळजबरीनं ते मन ऐकतं थोडंच. गोडीनं, चुचकारून, लाडीगोडी लावून, गोड बोलून त्याला प्रेमात घे, प्रेमानं ज्ञानोबा सांगण्याचा प्रयत्न करतात. बा माझ्या मना, तेथे बुडी देई. तू काय कर, तिथं बुडी मार. तेथे बुडी देई माझ्या मना, हे माझ्या मना तू तिथं बुडी दे. म्हणजे बुडी मार. आता मनाला बुडी मारायला सांगतात, म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हायला सांगतात, तद्रूप व्हायला सांगतात. तेथे म्हटले. तेथे म्हणजे नेमकं कुठं? मनाला समजून सांगू लागले ज्ञानोबा. बुडी द्यायला सांगतात मनाला, हे माझ्या मना तू तिथं बुडी दे. पण आता तिथं म्हणजे ते कोणतं स्थान आहे? त्या स्थानाचं नाव काय आहे? ते कसं स्थान आहे? मग ते पूर्वार्धामध्ये ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे म्हणजे कुठं? सगळे तीर्थ निवृत्तीनाथांच्या चरणामध्ये आहेत. आणि त्या निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ठिकाणी हे माझ्या मना तू तिथं काय कर, बुडी दे. विठ्ठल 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ बुडी द्यायला मनाला सांगतात. समजून सांगतात की तो निवृत्तीनाथांच्या चरणामध्ये बुडी दे. का? संसारातल्या दुसऱ्या कुठल्याही पदार्थाकडे तू जा, त्याचा आस्वाद घे, आमकं कर तमकं कर असं काही न सांगता निवृत्तीनाथांच्या चरणाजवळच किंवा चरणामध्ये बुडी द्यायला का सांगतात ज्ञानोबा म्हणाला? त्याचंही स्पष्टीकरण ज्ञानोबाने केलेलं आहे. कारण निवृत्तीनाथांचे चरण असे आहेत की निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ठिकाणी सगळे तीर्थ आहेत. सकळही तीर्थे
निवृत्तीचे पायी. सगळे तीर्थ हे निवृत्तीच्या चरणात आहेत आणि इतके ते चरण पवित्र आहेत. सगळ्या तीर्थाचा प्रादुर्भाव निवृत्तीनाथांच्या चरणातून होतो. एवढे ते चरण पवित्र आहेत. म्हणून तू त्या चरणामध्ये काय कर, अशा प्रकारची बुडी दे. निवृत्तीनाथांचे चरण हे पवित्र आहेत, पवित्र. सगळ्या तीर्थांचा निवास, सगळ्या तीर्थांचा वास निवृत्तीनाथांच्या चरणात आहे. विठ्ठल 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 म्हणजे मग निवृत्तीनाथांच्या चरणात मध्ये कसं काय सगळे तीर्थ? हा, त्याचं असं आहे. तीर्थ कशाला म्हणतात? तीर्थ तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे पाणी का? म्हणजे बिस्लरीतलं पाणी का तळ्यातलं पाणी? तीर्थ कशाला म्हणतात? हा, जे पवित्र पाणी असतं, ज्या पाण्यामध्ये दोष नष्ट करण्याची शक्ती असते, सामर्थ्य असतं, अशा पाण्याला, जे पाणी पाप घालवतं, दोष घालवतं, अशा पाण्याला काय म्हणतात? तीर्थ म्हणतात. लय शुद्ध केलेलं, 2-3 वेळेला फिल्टर केलेलं पाणी ते तीर्थ, ते स्वच्छ असेल. स्वच्छता वेगळी आणि पावित्र्य वेगळं. विठ्ठल 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 पाप घालवण्याचं सामर्थ्य ज्या पाण्यात आहे त्याला तीर्थ म्हणतात. आणि जंतुरहित असलेल्या पाण्याला स्वच्छ म्हणतात. घाण ज्या पाण्यामध्ये नाही त्या पाण्याला काय म्हणतात? स्वच्छ म्हणतात. हे स्वच्छता वेगळी आणि पावित्र्य वेगळं. तर निवृत्तीनाथांचे चरण हे पवित्र, तीर्थ पवित्र असतात. तीर्थ काय करतात? दोष घालवतात. आपण तीर्थामध्ये जाऊन स्नान करतो. तीर्थात स्नान केल्यानंतर आपण जी पापं केलेली असतात, करतातच माणसं पाप, सवयच असते पाप करायची. काही जाणून बुजून केली जातात, काही न जाणता केली जातात. असतात पाप मनुष्याच्या ठिकाणी. आणि म्हणून तर आपण तीर्थात जाऊन स्नान करतो. तीर्थात स्नान केलं की आपण केलेली पाप ही धुवून जातात. पण धुवून कुठं जातात? आपल्या ठिकाणी असणारी धुवून जातात, ते तीर्थाला लागतात. जसं आपण कपडे धुतले, बादली घेतली, बादलीत पाणी आहे आणि कपडा त्या पाण्यामध्ये इसळून काढला, कपड्याचा मळ निघाला, पण पाणी मलिन होतं. तसं आपण तीर्थात स्नान केलं की आपण स्वच्छ होऊन, आपण पवित्र होऊन जातो. आपले दोष निघून जातात. पण ते कुठं जातात? पाण्यात जातात, म्हणजे तीर्थात जातात. तीर्थ मलिन होतात. काय होतात? तीर्थ काय होतात? मलिन होतात. आणि सगळी मलिन झालेली तीर्थ पुन्हा आपल्याला पवित्र व्हावं, पुन्हा पावन व्हावं, याच्यासाठी निवृत्तीनाथांच्या पायाजवळ येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळीवसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळीवसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. तुला झोप लागते का? मध्ये थाप देता ना, मध्ये आधी मध्ये. तर ते काय त्याचं स्वर लक्ष येतं. मग ज्यावेळेला चाल म्हणायची, ते प्रमाण म्हणायचं, त्यावेळेला मग ते स्वर लक्षात येतं ना. तीर्थ त्या निवृत्तीनाथांच्या पायाजवळ पवित्र होण्यासाठी अशा प्रकारचे येतात. विठ्ठल 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 विठ्ठल
निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ ही सगळी तीर्थ पवित्र होण्यासाठी येतात. निवृत्तीनाथांच्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे, संतांच्या चरणामध्ये, सद्गुरूंच्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य असतं. त्यांचा पायाचा स्पर्श, चरणाचा स्पर्श ज्या पाण्याला होतो ते पाणी तीर्थ बनतं. त्यांच्या चरणाचा स्पर्श ज्या भूमीला लागतो ती भूमी क्षेत्र बनते. क्षेत्र देहू क्षेत्र आहे. कशामुळं? तुकोबा यांच्या चरणाचा स्पर्श झाला म्हणून. आळंदी क्षेत्र आहे. कशामुळं? ज्ञानोबा यांचा चरण स्पर्श या भूमीला झाला म्हणून. पैठण क्षेत्र आहे. कशामुळं? नाथ महाराजांचा चरण स्पर्श त्या भूमीला झाला म्हणून ती भूमी पावन झाली, ती क्षेत्र बनली. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, सत्कर्मी कुर्वंती कर्माणी. अर्थात कर्म सत्कर्म बनतात संतामुळं. भूमी क्षेत्र बनते संतामुळं, पाणी तीर्थ बनतं संतामुळं. ही शक्ती निवृत्तीनाथांच्या चरणात आहे आणि म्हणून सगळे तीर्थ पवित्र होण्यासाठी तिथं येतात. म्हणून सगळे तीर्थ कुठे आहेत? निवृत्तीनाथांच्या चरणात आहेत. किंवा सगळ्या चरणांचा प्रादुर्भाव त्यांच्या सगळ्या तीर्थांचा प्रादुर्भाव त्यांच्या चरणापासून झालेला आहे. एवढे पवित्र अशा प्रकारचे निवृत्तीनाथांचे चरण आहेत. आणि अशा या चरणाच्या ठिकाणी तू काय कर, बुडी दे. आपल्या मनाला सांगतात तेथे बुडी देई माझ्या मना. आता ते ज्ञानोबाराय मनाला सांगत होते, हे सोम्या गोम्या नाही. आपण बघा तुम्ही सोम्या गोम्या म्हणतो मी, आम्ही म्हणजे सोम्या गोम्या. बघा तुम्ही मनाला सांगून तुमचं मन ऐकतं का? मन ऐक. पण ज्ञानोबारायांनी मनाला सांगितलं होतं, महाराज ज्यांची जडावर सत्ता आहे, ज्यांनी भिंतीला चाल चल ग मी म्हटलं की ती चालते, पांडुरंगाला ती चालवावी लागते, त्यांची सत्ता अकुंठित आहे. त्याच्यामुळे मनाला सांगितलं ज्ञानोबाबाईंनी, यावे मना तू असं कर की तू माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणावर, सद्गुरूंच्या चरणामध्ये तू काय कर, बुडी दे. असं सांगितल्यानंतर त्या मनाने ऐकलं. काय झालं? त्या मनाने ऐकलं. ऐकलं म्हणजे ज्ञानोबाबाईंची आज्ञा मानली आणि ज्ञानोबाबाईंच्या आज्ञेप्रमाणे त्या मनानं केलं. आणि मग मन निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ स्थिर झाल्याच्या नंतर, निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ मन कायमचं स्थिर झालं. त्याचा परिणाम काय झाला ते आता ज्ञानोबाबाई द्वितीय चरणामध्ये. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, 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 आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीचे मार्जन केले असे, वृत्तीचे मार्जन केले असे, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीचे मार्जन केले असे, वृत्ती मार्जन केले असे, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण.
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. काय ज्ञानोबा यांनी मनाला सांगितलं की निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ स्थिर व्हायचं, त्या पायामध्ये बुडी द्यायची. आणि निवृत्तीनाथ म्हणजे हे साक्षात परब्रह्म आहेत. निवृत्तीनाथांची व्याप्ती ही फक्त देहापुरती नाही. म्हणून ज्या वेळेला ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या सद्गुरू समोर ज्ञानोबाबाईने ठेवला आणि ज्या वेळेला मागायला लागले आणि मागत असताना ज्या वेळेला सद्गुरूंचं वर्णन केलं त्यावेळेला काय म्हटलं, आता विश्वात्मके देवे. ते येणे वागेदने वगैरे पुढचं, पण कोणत्या देवाकडे मागायला लागले? विश्वात्मक असणारा देव, जो देव विश्वात्मक आहे, ज्याचा आत्मा पूर्ण विश्वामध्ये व्यापक आहे, असा जो देव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. नुसतं शरीरापुरती त्यांची व्याप्ती नाही, सगळ्या जगात त्यांची व्याप्ती आहे, कारण ते परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. आणि परब्रह्म सगळ्या जगात काय आहे? व्यापक अशा प्रकारचं आहे. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज परब्रह्म स्वरूप आहेत. आणि अशा परब्रह्म स्वरूप असणाऱ्या निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ठिकाणी म्हणजे चरणामध्ये म्हणजेच परब्रह्मामध्ये मनानं बुडी दिली, त्याचा परिणाम असा झाला, भ्रांती गेली. काय झाली? भ्रांती गेली, भ्रांतीच राहिली नाही. विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भ्रांती नष्ट झाली. भ्रांती शब्दाचा अर्थ भ्रम. भ्रम कशाला म्हणतात? भ्रम म्हणजे जे जिथं नाही ते तिथं दिसायला लागलं की त्याला आपण काय म्हणतो? भ्रम म्हणतो. जसं आपण रस्त्याने चाललो, अंधार असेल, दोरी पडलेली असेल, तर मग आपल्याला दोरीवर काय दिसतो? साप दिसतो. तिथं सर्प आहे का? साप आहे का? साप नाही, पण साप दिसतो. मग तिथं नाही आणि दिसतो. नसून दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? भ्रम म्हणतो. भ्रम. माणूस चालला रस्त्याने, दोरी पडलेली होती, अंधार होता आणि त्याला सापाचा भ्रम झाला. साप म्हणून मोठ्यानं आरडला. काय झालं काय झालं? सोबत एक माणूस होता. काय झालं म्हणून त्याची बॅटरी लावली. साप नव्हता, दोरी होती. त्यानं सांगितलं, अरे घाबरू नको, साप नाही, काय आहे? दोरी आहे. आणि मग त्याला नंतर तो साप राहिला नाही. हे सगळं गोष्टी खरे, ते खरं आहे नंतरचं. पण ज्या वेळेला तो घाबरला, तो कशाला? दोरीला पाहून का? कशाला पाहून घाबरला? सापाला पाहून घाबरला ना. दोरीला पाहून कुठं माणूस घाबरत असतो? कुठं धोत्रवाली होतात दोरीला पाहून? पण सापाला पाहून मग हे कशाला पाहून घाबरला? तो सापाला पाहून घाबरला. म्हणजे साप त्याने पाहिला, साप त्याला दिसला. पण खरं जर विचार केला, मग ज्या वेळेला बॅटरी लावली, दिवा लावला, काय लावायचं ते लावलं, उजेड केला, आणि मग ज्यावेळेला दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेला साप राहिला का? म्हणजे दोरीचं ज्ञान झाल्यानंतर साप राहिला नाही. साप ज्या वेळेला दिसत नव्हता त्याही अगोदर तिथं दोरीवर साप नव्हता, नंतरही नाही. पण मग मी तुम्हाला आता विचारतो, ज्या काळात त्याने साप पाहिला त्यावेळेला तरी साप तिथं होता का? होता का? त्याही अगोदरही नव्हता, नंतरही नाही. ज्या वेळेला त्याने पाहिला म्हणजे त्याला दिसत होता, त्याही वेळेला तिथं साप नव्हता. म्हणजे तिथं नसून दिसला.
तिथं काय नसून दिसला यालाच म्हणतात भ्रम. यालाच काय म्हणतात भ्रम. जे आहे ते दिसलं नाही तिथं काय होतं दोरी होती. मग ती दोरी न दिसता साप दिसला म्हणजे दोरीच्या ठिकाणी सापाचा काय झाला भ्रम झाला असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. यालाच भ्रांती म्हणतात. यालाच काय म्हणतात भ्रांती. रज्जूच्या ठिकाणी सापाचा भ्रम, शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम, स्थानूच्या ठिकाणी पुरुषाचा भ्रम, असे हे वेगवेगळे भ्रम वेदांत शास्त्रामध्ये सांगितले जातात. मग हे झाल्या भ्रांत्या आपल्या अनुभवातल्या. आता ज्या भ्रांतीचं वर्णन चाललोय खरं प्रामुख्याने ते बी आपल्या अनुभवातलीच आहे, पण तिचा आपण कधी विचारच करत नाही. ज्ञानोबा म्हणतात की माझी भ्रांती राहिली नाही. माझ्या मनाने चित्ताने निवृत्तीनाथांच्या म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपामध्ये बुडी दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी भ्रांती नष्ट झाली, भ्रम गेला. भ्रांती कोणती भ्रांती नष्ट झाली आणि कोणता भ्रम झालेला असतो आपल्याला? ही भ्रांती कोणती आहे तर ही भ्रांती आहे आत्मस्वरूपाविषयीची. कशाविषयीची? आत्मस्वरूपाविषयीची भ्रांती, आत्मस्वरूपाविषयीचा भ्रम. आणि तो सगळ्याला आपल्याला झालेला आहे. कशाचा भ्रम? आत्मस्वरूपाचा. आत्मा म्हणजे काय? आपलं स्वरूप. आपण आपलं जे मूळ रूप आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला म्हणतात आत्मा. आणि त्या मूळ स्वरूपावर आपल्याला झालाय भ्रम. आपल्याला जर कोणी विचारलं का तुम्ही कोण, तर मग आपण आपला कालपण कीर्तन सांगितलं होतं परिचय देत असतो. काय देतो परिचय? जो कोणी असं आपलं परिचय, आपलं नाव, आपल्या बापाचं नाव, गावाचं नाव, आडनाव आहे का नाही, सगळं देतो. सगळा बायोडाटा पुढं सादर करत असतो. वय किती आहे, रंग कसा आहे का नाही, उंची किती आहे, रक्तगट कोणता आहे, हे सगळं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे हा आपला परिचय आपण देत असतो. म्हणजे आपण देहाचा परिचय देतो. म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही. तुम्ही कोण म्हटल्यानंतर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते आपण सांगायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी. कारण आपलं मूळ स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. आपण सच्चित आनंद स्वरूप आहोत. ते कोणीच सांगत नाही. आपलं शरीराचा परिचय आपण देत असतो. म्हणजेच आपल्याला आत्मस्वरूपाविषयी काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. भ्रम. या देहालाच आपण आपला आत्मा मानलेला आहे. स्थूल देहाला आत्मा मानलेलं आहे. स्थूल देहाला आपण मी म्हणतो. मी स्थूल देह म्हणजे आपण आहे का? देह आपण आहे का? देहात आपण आहे. देहात आपण आहे, देह आपण नाही. कितीही या देहाला गोंजारलं, कितीही साबणा लावलं, उचललं सकाळी, तास तास जरी आरशात आपण बघत असलो तरी सुद्धा हा देह म्हणजे आपलं स्वरूप नाही. आरशात बघून तास तास बघतो पुन्हा येऊन विचारतो मी कसा दिसतो. अरे ज्याला तू मी म्हणतो ते तू नाहीच आहे. ते तू नाही, त्याच्यात तू आहे. विठ्ठल 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 पण आपण देहाला आत्मा मानलं, देहाला आपण आपलं स्वरूप मानलं. हाच आहे भ्रम. देह मी ही आहे भ्रांती. आणि फक्त आपण स्थूल देहालाच मी म्हणतो असं नाही, सूक्ष्म देहालाही मीच म्हणतो. कारण बोलण्याचं काम सूक्ष्म देह करत असतो, पाहण्याचं काम सूक्ष्म देह करत असतो. पाहण्याचं काम नेत्राचं आहे. डोळे पाहतात आणि हा म्हणतो मी पाहतो. म्हणजे त्यावेळेला
त्या डोळ्याशी तो तादात्म्य संबंध त्याने केला. डोळ्याला मी म्हटलं, ऐकण्याचं काम श्रोत्र करत असतात आणि हा म्हणतो मी ऐकतो. श्रोत्रेंद्रिय सूक्ष्म शरीरातला घटक आहे. ऐकण्याचं काम श्रोत्रेंद्रिय करत असतात, कान करत असतात. कान म्हणजे सूक्ष्म देह आहे, श्रोत्रेंद्रिय. आणि तो म्हणतो मी ऐकतो, मी ऐकतो, मी पाहतो, मी वास घेतो. म्हणजे सूक्ष्म देहाशीही तो तादात्म्य संबंध आपण केलेला आहे. यालाच भ्रम म्हणतात. आपण सूक्ष्म देह नाही, सूक्ष्म देहाला आपण आपलं स्वरूप, हा भ्रम आहे. कारण देह आपण नाही, कारण देहाशी आपण तादात्म्य केलं, कारण देहाला आपण मी म्हटलं, आत्मा मानलं, हाही काय आहे? भ्रम आहे, भ्रम. आणि हा भ्रम झाल्यामुळंच आपल्याला सगळा संसाराचा अनर्थ भोगावा लागतो. देहाशी आपण तादात्म्य केल्यामुळं, देह मी आहे ही भ्रांती निर्माण झाल्यामुळं, या भ्रमामुळंच आपल्याला जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. देह मी म्हटलं की तो देह जन्मतो. मग माझा जन्म झाला. देहाला रोग होतो, देहाला सर्दी झाली की मग मला सर्दी झाली. देहाला गचकरण झालं की मग मला गचकरण झालं. आपलं ते स्वरूप आहे की ज्याला कधीच कसलाच रोग होत नाही, निरामय अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. तरी देहाशी तादात्म्य केल्यामुळं, देहच मी आहे ही भ्रांती निर्माण झाल्यामुळं देहाला रोग झाला की मला रोग झाला म्हणतो, देहाला ताप आला की मला ताप आला म्हणतो. आणि देह मेला की देहाच्या मरणाने स्वतःचा मृत्यू मानतो. अजन्म असणारा, अनादि अनंत असणारा आत्मा आपलं स्वरूप, तो देह मी मानत असल्यामुळं देहाच्या जन्माबरोबर आपला स्वतःचा जन्म आणि देहाच्या मृत्यूबरोबर स्वतःचा मृत्यू मानतो. हाच भ्रम आहे. हाच काय आहे? भ्रम आहे, भ्रम. आणि निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ठिकाणी म्हणजेच परब्रह्माच्या ठिकाणी, परब्रह्माच्या स्वरूपात ही मनाची वृत्ती मन स्थिर केल्यामुळं, मनाने तिथं बुडी मारल्यामुळं झालं काय? भ्रांती गेली. काय गेली? भ्रांती गेली. देह मी आहे ही जी भ्रांती, ती भ्रांती राहिली नाही. त्या स्वरूपात मनाने बुडी मारल्यामुळं देह मी नाही, मग ते परब्रह्म मी आहे, अशा प्रकारची वृत्ती झाली. कशी वृत्ती झाली? मी ब्रह्म आहे ही वृत्ती झाली. आणि मी ब्रह्म आहे अशी वृत्ती झाल्यामुळं वृत्तीचं मार्जन झालं. वृत्तीमध्ये जी अज्ञानाची मलिनता होती, ती मलिनता सगळी धुवून गेली. वृत्तीशी मार्जन केले असे आणि त्याचा परिणाम आता अज्ञानच गेलं. वृत्तीमध्ये जे अज्ञान होतं स्वरूपाविषयीचं, परब्रह्म स्वरूपाविषयीचं, ते राहिलं नाही. ते अज्ञान धुवून गेलं, नष्ट झालं. आणि मग आता अज्ञानच गेल्याच्या नंतर त्या ज्या अज्ञानामुळं भ्रम निर्माण झालेला होता, देह मी, ती भ्रांतीही राहिली नाही. जसं दोरीचं ज्ञान झाल्यानंतर त्या दोरीचं अज्ञान जातं. ही दोरी कळाल्यानंतर दोरीचं अज्ञान राहतं का? राहत नाही. ते अज्ञान गेलं की त्या अज्ञानानं निर्माण केलेला सापही मग राहत नाही, तो सापही निवृत्त होऊन जातो. तसं परब्रह्माविषयीचं, आत्मस्वरूपाविषयीचं जे अज्ञान वृत्तीमध्ये होतं, मनाची वृत्ती, मन त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळं, तिथं बुडी मारल्यामुळं ते मनातलं अज्ञान, आवरण नावाचा दोष, तो धुवून गेला, नष्ट झाला आणि वृत्ती स्वच्छ झाली. आता अज्ञानच गेल्यामुळं, ज्या अज्ञानामुळं मी देह आहे ही भ्रांती झालेली होती, ती भ्रांती ही राहिली नाही. कारण नष्ट झाल्यावर कार्य कसं काय राहील? त्याच्यामुळं भ्रांती राहिली नाही. आता भ्रांतीच न राहिल्यामुळं, भ्रांती झाल्यामुळं जे भ्रमण करावं लागत होतं, ते भ्रमणही आता मी करणार नाही. आता मी न करी
भ्रांतीचे भ्रमण. आपल्याला भ्रमण करावं लागतं का? आपल्याला भ्रांती झाली, देह मी म्हणून भ्रांती झालेली असल्यामुळं आपल्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं. आणि जन्म काय पुन्हा प्रत्येक वेळेला आळंदीतच थोडा होतो. कर्माप्रमाणे कर्म जिथं नेईल तिथं जन्मावं लागतं, तिथं राहावं लागतं. तिथंही पुन्हा कायम नाही, पुन्हा तिथून तिसरीकडंच, तिथून पुन्हा चौथीकडंच, असं सारखं भ्रमण करीत राहावं लागतं. आणि हे कशामुळं? भ्रांतीमुळं. ती भ्रांतीच माझी राहिली नाही, त्याच्यामुळं आता भ्रांतीच नष्ट झाल्यामुळं भ्रांतीमूलक अशा प्रकारचं जे भ्रमण आहे ते भ्रमणही आता मी करणार नाही. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. का? कारण भ्रांतीला कारण असणारं जे अज्ञान, ते अज्ञान माझ्या वृत्तीतून सगळं धुवून गेलं. वृत्ती स्वच्छ झाली, वृत्तीशी मार्जन केले असे. आणि आता कशी स्थिती आहे? दृष्टांताच्या द्वारा अभंगाच्या तृतीय चरणातून स्पष्ट. एका नव झाला तरंग बुडाला, एका नव झाला तरंग बुडाला. हरी एका नव झाला तरंग बुडाला, एका नव झाला तरंग बुडाला. तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. एक रूप तैसा एका नव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप. तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप. एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. आता कशी स्थिती झाली? दृष्टांत सांगितलेला आहे, मग दृष्टांतावरून आपण सिद्धांताशी जोडून घ्यायचं असतं. दृष्टांत काय दिलाय? एकार्णव झाला तरंग बुडाला. एकार्णव झाला. एकार्णव म्हणजे काय? अर्णव शब्दाचा अर्थ आहे समुद्र. समुद्र एक झाला. आता बरेच समुद्र आहेत, आपल्याला काही सगळ्या समुद्राची नावं नाहीत पाठ. समुद्र जगाच्या पाठीवर अनेक आहेत. अरबी समुद्र आहे, हिंद महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, असू द्या, बरेच असतील अजून, आहे का नाही? तर हे समुद्र आहेत. पण ह्या सगळ्यांची मर्यादा आहे. मर्यादा ते सोडत नाही. समुद्री रेखा नोलंडावी.
समुद्राने रेषा ओलांडायची नाही, ईश्वराची आज्ञा आहे. म्हणून ती रेषा ओलांडत नाहीत, त्यांच्या त्यांच्या मर्यादेत राहतात. आणि जर ओलांडली तर आपलं कसं होईल? जर आता इथं जवळचा समुद्र म्हणजे कोणता? अरबी समुद्र. समजा सगळ्या समुद्राने नाही, पण नुसते अरबी समुद्राने ठरवलं चला आपण आळंदीला जाऊ आज. विठ्ठल आश्रमात कीर्तन आहे 5 ते 7, आपण कीर्तन ऐकून येऊ असं जर अरबी समुद्रानं ठरवलं आणि अरबी समुद्र इकडं आळंदीकडे आला तर पुणे जिल्हा राहील का? पण तसं कधी होत नाही. समुद्र रेषा ओलांडीत नाही का? कारण ईश्वराची तशी आज्ञा आहे. पण कधीच ओलांडीत नाही असं नाही. ईश्वराची ज्या वेळेला आज्ञा होईल ओलांडण्याची, तू ओलांड बाबा, आता काय हरकत नाही, तुला मुक्तपणे खेळ जिकडे खेळायचं तिकडं. मग त्यावेळेला तोही काय करतो? मग खेळतो. ज्या वेळेला प्रलय काळ असतो, प्रलयाच्या वेळेला ईश्वराच्या इच्छेनं पाऊस पडतो. अगोदर 100 वर्ष पाऊस पडतच नाही, नुसता दुष्काळ. आकाशामध्ये 12 सूर्य एकदाच येतात. आणि एक सूर्य जर असेल तर किती ताप देतो उन्हाळ्यात. आणि 12 सूर्य ज्या वेळेला आकाशात येतात नुसती आग ओकतात, आग. आणि त्याच वेळेला समुद्रातला जो वडवा नळ अग्नी आहे तोही खवळतो, समुद्राला पिऊन टाकतो. आणि तो आकाशातला तो 12 सूर्याचा नुसता तो ताप सगळी पृथ्वी जळून जाते. झाडं झुडपं पशून पक्षी माणसं त्यावेळेला कशाला जिवंत राहतील? 100 वर्ष पावसाचा थेंबच नाही, पाऊसच पडत नाही. सगळी राख होऊन जाते पृथ्वीची. आणि मग सगळं जळून गेलं, राख झाली सगळ्या पृथ्वीची, की मग पाऊस सुरू होतो. आणि तोही पाऊस असा पिस 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 असं उन्हाळ्यात जशी आपल्या आळंदीला झड लागते तशी नाही. एक एक पावसाची धार या खांबासारखी असते. आणि तो 100 वर्ष पाऊस पडतो. ते पाणी एवढं वाढतं, सगळे समुद्र एक होऊन जातात. थेट सगळ्या ब्रह्मांडात पाणी सगळं भरलं जातं. सत्य लोकांपर्यंत नुसतं काय असतं? पाणीच असतं, पाणी. जसं इतकं पाणी असतं पूर्ण एक ते ब्रह्मांड असतं ना. ब्रह्मांड शब्दाचा अर्थ अंड म्हणजे असं गोलाकृती, आणि ब्रह्म म्हणजे मोठं मोठं अंड म्हणून त्याला ब्रह्मांड म्हणतात. हे काय? त्या अंड्यामध्ये अर्थात ब्रह्मांडामध्ये 14 लोक असतात. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल हे खालचे 7, वरचे भू भुवहा स्वाहा महाहा जनाहा तपहा आणि सत्यलोक असे वरचे 7 लोक. असे खालचे 7 आणि वरचे 7 असे 14 लोक त्या ब्रह्मांडात असतात. म्हणूनच त्याला ब्रह्मांड म्हणतात. आणि हे सगळं ब्रह्मांड पाण्याने भरलं जातं. आपण जर बिस्लरीची बाटली अर्धी भरली, अर्धी मोकळी ठेवली आणि अशी वाकडी केली की पाणी हलतं का नाही? पण जर पूर्ण भरली सांडेपर्यंत असं थेंब 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 पाणी टाकलं आणि सांडेपर्यंत भरली आणि मग असं झाकण लावून घेतलं. आता कशी करा बरं? आडवी करा, उभी करा, तोंड खाली करा, खालचं भागवर करा, पाणी हलतं का? हलत नाही. पाण्याला हालायला जागाच राहत नाही. त्याच्यामध्ये आतल्यात सुद्धा पाणी हे होत नाही का? कारण मोकळी जागाच नाही. तसं इतकं पाणी भरलं जातं या ब्रह्मांडामध्ये. एवढा पाऊस झालेला असतो, पूर्ण ब्रह्मांड भरून जातं. त्या पाण्याला असं हालायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणजे लाट निर्माण होण्यासाठी, वर असे मोकळं असेल तर लाट होईल ना निर्माण, त्याला लाट निर्माण होण्यासाठी, तरंग निर्माण होण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही. याला म्हणतात एकारण. याला काय म्हणतात? एकारण.
ज्यावेळेला प्रलय होतो त्यावेळेला ही अशी स्थिती असते. एकार्णव होतो एकार्णव. मग त्यावेळेला आपली इंद्रायणी कुठे सापडन का? सापडेल? एकार्णवाच्या ह्याच्यात, एकार्णवाच्या पाण्यामध्ये सापडेल इंद्रायणी. या छोट्या मोठ्या नद्या सापडत असतात, वडीन नाले. अरे जिथं पृथ्वी भू असे लोक जिथं सापडायला पत्ता लागत नाही ज्या पाण्यात, तिथं हे कधी सापडायचं? एवढं पाणी भरलं, त्याला एकार्णव म्हणतात. तिथं पाण्याशिवाय दुसरं काही राहतच नाही. ही पृथ्वीच पाण्यामध्ये विरघळून जाते. नुसतंच पाणी असतं, पाणी. त्याला एकार्णव म्हणतात, एकार्णव. तर एकार्णव झाला, तरंग बुडाला. तरंग सुद्धा राहत नाही पाण्यावरचा, याला एकार्णव म्हणतात. तसं तैसा देह झाला एक रूप, ज्ञानोबा काय म्हणतात. आता तसं जसा एकार्णव झाल्यानंतर तरंग सुद्धा राहत नाही, सगळं नुसतं पाणी होऊन जातं, तसं आता माझा देह सुद्धा वेगळा राहिला नाही. तो काय झाला? ब्रह्मरूप अशा प्रकारचा झाला. कारण मी तर ब्रह्मरूप झालोच, मी परब्रह्म स्वरूप झालो, पण माझा देह सुद्धा आता वेगळा राहिला नाही. देह सुद्धा काय झाला? ब्रह्मरूप झाला. कारण कसं असतं, अगोदर अहम ब्रह्मास्मी इति ज्ञान, असं ज्ञान होत असतं. पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. मग सर्वम खल्विदम ब्रह्म असं ज्यावेळेला अनुभूती येते, त्यावेळेला मग सर्वामध्ये देह नाही का? मग त्यावेळेला देहही ब्रह्मरूप आहे, सगळं जगच ब्रह्मरूप आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म अशी ही अशा प्रकारची अनुभूती येते. मग त्यावेळेला देहही ब्रह्मरूपच आहे. आणि मग काय त्यावेळेला सगळं वेगळं काहीच नाही, सगळंच ब्रह्म. जसं प्रलय काळाच्या वेळेला पाणीच पाणी, पाण्याशिवाय दुसरं काही नाही, तसं अगोदर मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं, आणि नंतर सगळं ब्रह्म आहे असं ज्ञान झालं, आणि सगळंच ब्रह्म आहे अशी अनुभूती आल्यानंतर आता ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. देह सुद्धा वेगळा राहिला नाही, देह सुद्धा काय झाला? ब्रह्मरूप झाला. तैसा देह झाला एक रूप. आणखी काय अनुभूती आली? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नवल केले बाप रखुमादेवी वरे, विठ्ठल नवल केले बाप रखुमादेवी वरू, विठ्ठले नवल पै केले बाप रखुमादेवी वरू, विठ्ठले नवल पै केले बाप रखुमादेवी वरे, विठ्ठले नवल केले बाप रखुमादेवी वरे, नवल केले बाप रखुमादेवी वरू, विठ्ठले नवल पै केले बाप रखुमादेवी वरू, विठ्ठले नवल पै केले. दारू हरविले मोग जडे, दारू हरविले मृग जडे, आता मी न करे भ्रांती के भ्रमण, आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण. दारू हरविले मृग जडे, दारू हरविले मृग जडे, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीची मार्जन केले असे, वृत्तीचे मार्जन केले असे, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीचे मार्जन केले असे,
वृत्तीसी मार्जन केले आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय रखुमाई बाप रखुमादेवर विठ्ठले नवलपय केले तारो हरविले मृगजळी. ननुबाबा आता बाप रखुमा देवीवर, बाप म्हणजे सगळ्या जगाचा बाप असणारा आणि रखुमा देवीचा वर असणारा जो श्री विठ्ठल, त्या विठ्ठलाने नवल केले. पण मग तुम्ही निवृत्तीनाथांचं सांगू लागले का रुक्मिणी देवीचा वर असणारा विठ्ठल त्याचं सांगू लागले? तर त्याचं उत्तर असं आहे की जो निवृत्तीनाथ आहेत, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्या चरणाजवळ माझ्या मनानं बुडी दिली आणि अशा प्रकारची मला स्थिती झाली, ते निवृत्तीनाथ आणि विठ्ठल हे वेगळे नाहीत, ते दोघं एक आहेत, एक. आणि अशा त्या विठ्ठलानी, माझ्या सद्गुरु स्वरूप असणाऱ्या विठ्ठलानी नवल केले. काय केले नवल? तारू हरविले मृगजळी. हे उदाहरण आहे. मृगजळ दुपारच्या वेळेला उखल भूमीवर आपल्याला ऊन ज्या वेळेला पडतं त्यावेळेला तिथं आपल्याला पाणी दिसतं का नाही? पाणी नसतं पण पाण्यासारखं दिसतं उन्हाळ्यामध्ये, उन्हाच्या दुपारच्या वेळेला. त्याला मृगजळ म्हणतात. मृगजळ अर्थात तो पाण्याचा, जळाचा भास असतो, जळ नसतं. आणि मग त्याला पाणी समजून विशेष रूपाने मृग म्हणजे हरणं धावतात, छाती फुटेपर्यंत पळतात, मरतात, म्हणून त्याला नाव काय दिलं? मृगजळ. अशा प्रकारचं नाव दिलं. आणि या मृगजळामध्ये नाव, तारू शब्दाचा अर्थ काय? नाव. ती जशी हरवून जावी, बुडून जावी, ती न राहावी, अर्थात ती नाव सुद्धा कशी? खोटीच, मिथ्याच. आणि मिथ्याच मृगजळामध्ये तिनं काय व्हावं? हरवून जावं. तशा पद्धतीनं माझा देह, किंवा तारू शब्दाचा अर्थ तारणारे, नाव ही तारणारी असते. जलातून तारते, पाण्यातून जी तारेत असते तिला काय म्हणतात? नाव. तसं हे सगळं जगत, हा सगळा संसार हा मृगजळासारखा आहे. मृगजळवत जाईल रया. मृगजळ जसं क्षणिक असतं, ऊन जोपर्यंत आहे तोपर्यंत राहतं, संध्याकाळी राहतं का? रात्री राहतं का? नाही राहत. तसा संसारही टिकणारा नाही, विनाशी अशा प्रकारचा हा संसार आहे. म्हणून हा मृगजळासारखा संसार आहे. आणि या मृगजळातून, मृगजळरूपी संसारातून तारणारे हे असतात सद्गुरू. म्हणून सद्गुरू हे आहेत नाव. तारू कोण आहेत? सद्गुरू आहेत. तर सद्गुरू रूपी तारू ते सुद्धा
हरवून गेले. विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर काय असतं, सद्गुरू कुणीतरी उपदेश करतात, ते उपदेश करणाऱ्यांना गुरु म्हणतात. तो उपदेश श्रवण करतात, त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त करणारे जे असतात उपदेशाच्या द्वारा त्यांना शिष्य म्हणतात. आता गुरु आणि शिष्य, तारणारे गुरु आणि तरुण जाणारे शिष्य, हे जे असतात ना, हे सगळं द्वैतात असतं. हे कशात असतं? द्वैतात असतं. आणि द्वैत हे सगळं खोटं असतं. अद्वैत हे खरं आहे. खरं काय आहे? अद्वैत हे खरं आहे. फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकीचा सगळा पसारा मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. अद्वैत हे खरं आहे आणि द्वैत हे मिथ्या आहे. आणि मग शिष्य आणि गुरु, तारणारे आणि तरुण जाणारे, हे सुद्धा मिथ्याच आहे. ही अनुभूती नंतर येत असते. जोपर्यंत गुरु हे आमचे गुरु आहेत, आम्ही शिष्य आहे, आम्ही त्यांच्यापासून ज्ञान संपादन करतो, हे सुद्धा सगळी अनुभूती सगळी द्वैतात असते. पण हे गुरु, आम्ही त्यांचे शिष्य, आम्ही हे जे ज्ञान प्राप्त करतो ते ज्ञान ब्रह्मज्ञान, हे सुद्धा सगळं मिथ्याच आहे. गुरु मिथ्याच. ज्या वेदातलं ज्ञान गुरु सांगतात ते वेद मिथ्या, आणि ज्ञान प्राप्त करणारे शिष्य तेही सुद्धा कसे? मिथ्या. अद्वैत दृष्टीनं, अद्वैत अशा प्रकारच्या अनुभूतीनं जर पाहिलं, त्या अद्वैताच्या अनुभूतीमध्ये गुरुही मिथ्याच असतात. आणि गुरु मिथ्या झाले म्हणजे काय झालं? मिथ्या असणारा संसार, मृगजळासारखा असणारा संसार, त्या मृगजळासारख्या संसारातच गुरुची ही गंती झाली. विठ्ठल 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 म्हणजेच गुरूंचं मिथ्यात्व अशा प्रकारचं निश्चय झाला. आणि राहिलो फक्त काय? आता परब्रह्म. परब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आणि ते परब्रह्म मी आहे. आणि हे सगळी जी माझी स्थिती झाली, जी अनुभूती मला ही आली, कशामुळं आली? माझ्या मनाने निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ बुडी दिली. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. ही ज्ञानोबाबांना अनुभूती आली. आपणही आपल्या मनाला सांगू, आणि मन ऐकत नसल्यामुळं आपण निवृत्तीनाथांना आपण प्रार्थना करू. झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून निवृत्तीनाथांनाच आपण प्रार्थना करू की हे निवृत्तीनाथा, ज्ञानोबाबांच्या मनानं तुमच्या चरणाजवळ बुडी मारली आणि त्यांना जशी स्थिती झाली तशी स्थिती आम्हालाही प्राप्त व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण आमचं मन ज्ञानोबाबासारखं काय सांगितल्यावर तिथं स्थिर होणार नाही. तुम्हीच कृपा करा आणि तुमच्या सत्तेतून, तुमच्या शक्तीनं, तुमच्या सामर्थ्याने आमचं मन तुमच्या चरणाजवळ काय करा? स्थिर करून घ्या. अशी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वासे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकावली. 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकावली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकावली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुडे वेडी वा कुडी उत्तरे. क्षमा पराज महाराज तुम्ही.